चला, कुठलीही पूर्वतयारी न करता आज साबुदाण्याचे मस्त कुरकुरीत आणि कागदासारखे पातळ पळीपापड बनवूयात। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर 1 वाटी एवढा साबुदाणा घ्यायचा आहे। तो छान मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। अगदी आपला रवा असतो त्याप्रमाणे हे बारीक होतं। हे बारीक केल्यानंतर ते एका कढईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय आणि 2 वाटी एवढं पाणी टाकून, आता 1 वाटी साबुदाणा आहे, 2 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आता गुठळ्या वगैरे नाही राहिले तर ठीक आहे, किंवा आणखी 1 वाटी पाणी टाका आणि हे छान मिक्स करून घ्या। आता 3 वाटी मी पहिले पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता इथे परत मी 6 वाट्या पाणी टाकणार आहे। टोटल 9 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे। तरीही हे शिजल्यावरती दाटसर दिसते। आता हे दाटसर दिसते म्हणून मी आणखी ते 4 वाटी एवढं पाणी टाकलेले आहे। 9 आणि 4 13, टोटल 13 वाटी एवढं 1 वाटी साबुदाण्यासाठी 13 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे। जेव्हा हे शिजेल तेव्हा हे मस्त ट्रान्सपरंट दिसतं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडी मिरचीची पूड टाकायची आहे, त्यामुळे एकदम मस्त पापड जे आहेत कलरफुल दिसतात, छान दिसतात। आणि हे बघा असे कागदावरती थोडंसं थंड झाल्यावरती हे मस्त पापड घालून घ्यायच्यात। फॅन खालीही सुतात किंवा बाल्कनीमध्ये थोडं फार ऊन येत असेल, हे बघा माझ्या बाल्कनीत अगदी थोडंसं ऊन येते, पण जेव्हा आपण कुठलाही साठवणुकीचा पदार्थ करतो त्याला थोडंसं ऊन दिलं म्हणजे ते वर्षभर छान टिकतात। तर तुम्ही हे असे मस्त पापड बनवून घ्या आणि कुठलीही पूर्वतयारी करायची नाही, अर्ध्या तासात हे पापड बनवून तयार होतात। चला भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।